आणि एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंसोबत चर्चा केलेली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पंकजा मुंडे भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवार आहेत आणि बावनकुळे यांनी पंकजा मुंडेंसोबत चर्चा केलेली आहे। दोघांच्या चेहऱ्यावर आपल्याला हास्य पाहायला मिळतंय। भाजपकडून विधान परिषदेच्या उमेदवार आहेत पंकजा मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी चर्चा केलेली आहे। भाजपकडून पंकजा मुंडेंसोबतच योगेश टिळेकर, डॉक्टर परिडय फुके, सदाभाऊ खोत आणि अमित गोरखे त्यांना सुद्धा उमेदवारी देण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांची चर्चा झालेली आहे। काय नेमकी चर्चा झाल्याची माहिती मिळते? नक्कीच पंकजा मुंडे यांना खरं तर बावनकुळे यांनी एक विश्वास दिलेला आहे की आपल्या सर्व जागा आहेत त्या निघताना पाहायला मिळतील, कारण की ज्या पद्धतीने घोडेबाजार होताना पाहायला मिळतो यामध्ये भाजप आणि खरं तर शिंदे गट असेल किंवा अजित पवार गट असेल, महायुतीच्या सर्व जागा जर निघाल्या तर विधानसभेला टॅकल करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे। त्यामुळे सगळ्या जागा आहेत ते विजय मिळवण्यासाठी महायुतीकडून खरं तर हे प्रयत्न केले जातात। मात्र महाविकास आघाडीकडून देखील आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केले जात आहेत। त्यामुळे कुठेतरी बावनकुळे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली आणि त्यावेळेस त्यांनी एक विश्वास दिलेला आहे की आपल्या सर्व जागा आहेत त्या निघताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आपला जो कोटा आहे तो योग्य पद्धतीने आहे आणि त्यामुळे योग्य पद्धतीने सगळ्यांचा विजय होईल अशा पद्धतीचा एक विश्वास आहे प्रदेश अध्यक्ष या नात्याने आहे ते पंकजा मुंडे यांना दिलेला पाहायला मिळतोय। अगदी धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।